नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला बोलण्याचा मुद्दा आहे की आपण VIP नंबर कसं घेऊ शकतो, म्हणजे विंटेज गाड्यांना आपण भावांनो VIP नंबर कसं घेऊ शकतो. तर त्याची एक प्रोसेस असते भावांनो. पहिला मुद्दा असा आहे की त्याचा महाराष्ट्रात जर ही गाडी असेल, समजा हे जर पासिंग पूर्ण ही गाडी आहे भावांनो 1997ची गाडी आहे भावांनो. ज्या 1987 काळीचा ह्या गाडीचा कुठलं पासिंग असेल, म्हणजे MHमध्ये कुठला नंबर असेल तोच आपल्याला कायमस्वरूपी ठेवायला लागतो भावांनो. त्यामध्ये चेंज होऊ शकत नाही. ह्याचं रिपासिंग जरी आलं तरी भावांनो आपल्याला VIP नंबर महाराष्ट्रामध्ये आपल्याला भेटू शकत नाही. समजा जर ही गाडी मध्य प्रदेशची असेल किंवा ओडिशाची असेल, गुजरातची असेल, तर ती गाडी आपण समजा इकडे विकत घेतली तर मग आपल्याला भावांनो VIP नंबर आपल्याला पाहिजे तो भेटू शकतो आपल्या महाराष्ट्र सिरीजमध्ये. तर त्याची प्रोसेस अशी असते भावांनो, तिथं आपण गाडी विकत घेतली, आपण गाडी NOC वाली विकत घेतली, म्हणजे फुल्ल कागदपत्र असणारी, ग्रीन टॅक्स असणारी आपण गाडी विकत तिथं घेतली की तिथं त्याचं रिपासिंग करून घ्यायचं. म्हणजे तिथं पासिंग संपलं ना, म्हणजे संपत आलेल्याच गाड्या विकायला आलेल्या असतात म्हणजे. तर आपण भावानं तिथं त्याचं रिपासिंग करून घ्यायचं. म्हणजे त्यांना सांगायचं आम्हाला रिपासिंग तिथं करून द्या, किंवा रिपासिंग असलेली गाडी इकडं करून घ्यायची. म्हणजे 1 वर्ष झालं असलं रिपासिंग करून तर ती गाडी भावानं आपण इकडं करून घ्यायची. त्यानंतर इथल्या RTOमध्ये जायचं, तिथली NOC घेऊन आपल्या RTOमध्ये यायचं. आपल्या जवळचा RTO कुठं आहे, सांगलीच्या RTOला, किंवा आणि तुमचं गाव कुठं आहे त्या RTOला जायचं आणि तिथं NOC द्यायची आपल्या गाडीची. ती भावानो आधीच गाडी आपली रिपासिंग झालेली असते, त्याचं 5 वर्ष व्हॅलिडिटी वाढलेलीच असते. त्यामुळे इकडं आलं ना की डायरेक्ट ओनरशिप ट्रान्सफर करून घेतलं तरी चालते. त्यामुळं आणि ओनरशिप ट्रान्सफर करून घेतलं तरी चालते आणि इथं रिपासिंग होते त्याचं, म्हणजे MHमध्ये नंबर येणार असतो त्याचा इकडचा. तर मग तुम्हाला चॉईस नंबर घेता येतो आहे. आता भावांनो 2025मध्ये नियम बदललेला आहे. 2026मध्ये एक RTOमध्ये असं सांगतात की ती विंटेज गाड्यांना VIP नंबर मिळण्याची प्रोसेस बंद केलेली आहे, असं एक RTOमध्ये चालू आहे. म्हणजे जवळ सांगलीच्या RTOमध्ये तर नाही आहे, पर माझा एक पुण्याचा दोस्त आहे, तिथं त्यानं विचारलेला, तर ती प्रोसेस बंद झाल्या म्हणून त्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला विचारायला लागणार, नाहीतर मग हाय तो नंबर घेऊन आपल्याला सॅटिस्फाय व्हायला लागणार. एक भावानं मुद्दा आहे की NOC किती दिवस म्हणजे व्हॅलिड असते. तर भावानं NOC काढल्यानंतर 3 महिने ती NOC व्हॅलिड असते, तोपर्यंतच करायचं. नाही तर जिथनं आपण गाडी घेतल्या तिथली परत एकदा NOC आपल्याला काढायला लागत्या. म्हणजे समजा मी गुजरातची गाडी घेतली आणि 3 महिने मी काय पासिंगच इकडं करून घेतलं नाही तर ती NOC एक्सपायर होते. आम्हाला परत गुजरातला जाऊन किंवा तिथल्या माणसांना सांगून NOC आपल्याकडे घेऊन यायला लागतात. त्यामुळं 3 महिने व्हॅलिडिटी असते, ते आपण ध्यानात ठेवूनच करणं बेटर आहे. आणि एक टिप सांगतो भावानो की तुम्ही आपलं जे काय काम असेल ते एजंट थ्रू करून घ्या. तुम्ही स्वतः जर ते गाडी रिपासिंग करतो एजंटला कशाला एक्स्ट्रा पैसे द्यायचं भावानो, तुमचं काम आयुष्यात केव्हा होणार नाही. तुम्हाला डबल खर्च येईल. जेवढं तुम्ही एजंटला देणार आहे त्याचा डबल खर्च तुमचा येईल. तुमच्या डोक्याला वेगळा ताप होऊन बसेल. त्यामुळं 4 पैसे जास्त जाऊ देत, खरं तुमचं काम सॅटिस्फाय होते, निवांत होते. त्यामुळे एजंट लावा, त्यांच्यावर सेटिंग असते, सगळं असते. त्यामुळे तुम्ही मनानं काय करायला जाऊ नका, एवढंच सांगायचं होतं. आजच्या व्हिडिओसाठी भावानं एवढंच आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टिल देन टेक केअर.